नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये बेडरूममध्ये आता सारंग आणि सावली बोलत असतात. तेव्हा प्रेमाने सारंग आता सावलीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो. सावली म्हणते की काय काय चाललंय तुमचं हे. तेव्हा आता सारंग म्हणतो की सावली, तू आपलं तुझ्या मनात विचार तरी काय आहे, तिकडे आईचा उत्साह बघ. तेव्हा आता सावली म्हणते की आई ना बाळासाठी खूप आतुर झाल्यात. सारंग म्हणतो की आई ना अमृता वहिनीच्या बाळाच्या तयारीला सुद्धा लागली. सावली म्हणते तुम्हाला माहिती आहे का, जुन्या कपड्यांच्या त्या दुपट्टा टोपली वगैरे सगळं शिवायला घेणार आहेत. आणि आता दोघेही कपड्यांच्या घड्या घालत असतात. पण त्याच वेळेस आता सावली तिच्या साडीची ती घडी घालत असताना सारंग आता सावलीची ती साडी ओढतो आणि त्या साडीतील सावलीच्या गाण्याचा लहानपणीचा फोटो आता सारंगच्या समोर पडतो. आणि सावली ते फोटो बघताच आता डचकते. सावलीला तो फोटो बघता क्षणी आठवते भैरवीने कशी आपल्या कानामागे मारली होती आणि सांगितलं होतं की माझ्या परवानगीशिवाय तू कुठेच गाणं गायचं नाही. सावली फोटोकडे बघत आता सावलीला ते सगळं आठवतं. आणि पटकन आता सावली सारंगच्या आता माडीवरची ती साडी उचलत असताना सारंगचा सुद्धा हात त्या फोटोवर पडतो. पण तेवढ्यात आता सावली ती साडी आणि ते फोटो पटकन पेटीत ठेवते. सारंग म्हणतो काय झालं ग सावली. सावली म्हणते की उद्या तिलोत्तमा मॅडमला हे कपडे द्यायचेत ना, त्याच्या अगोदर हे सगळं मला धुवून क्लीन करायला हवेत. सावली घाबरलेली असते आणि सारंग ते ओळखतो. पेटी घेऊन सावली निघून जाताच इकडे सारंग म्हणतो की आईपेक्षा तर इथंच जास्त उत्साह वाटतो. आणि इकडे ऐश्वर्या तिच्या बेडरूममध्ये आता एरझाऱ्या मारत असताना नील तिथे येतो. ऐश्वर्या आता नीलला म्हणते की नील ऐक ना, आपण क्लिनिकचा सल्ला घेऊयात. तेव्हा नील म्हणतो की ऐश्वर्या हे बघ, जी गोष्ट पॉसिबलच नाही आहे त्या गोष्टीचा विचार करून काय उपयोग. अगं घरात जर पाळणा जरी आणून ठेवला ना तरीसुद्धा त्याचा काही उपयोग होणार नाही. आता ऐश्वर्या म्हणते की फर्टिलिटी क्लिनिकसुद्धा आहे नील, आणि ज्या फर्टिलिटी क्लिनिकचे एकदमच सुंदर असं प्रेझेंटेशन आहे ना, त्याचे असे 6 क्लिनिक मी सिलेक्ट केलेत. नील म्हणतो हे शक्य नाही आहे ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणते काय करतोय नील, मला बाळ हवंय काही जरी झालं तरी, आणि तुलासुद्धा हवंय ना. मला शिक्षा देण्याच्या नादात तू स्वतःलासुद्धा शिक्षा देतोय नील, कळतंय का तुला काही. नील म्हणतो हे बघ ऐश्वर्या, आता जर अचानक एवढी बाळासाठी आपण जर हालचाल केली ना घरच्यांना सगळं कळेल. इतक्या दिवसापासून आपण काहीही केलं नाही आणि आता अमृता वहिनीला बाळ व्हायला लागलं की आपणही प्रयत्न करतोय असं जर त्यांना कळलं तर मग. ऐश्वर्या म्हणते नील आपण सगळं गपचूपच करूयात, मी कुणालाच काही सांगणार नाही. ऐश्वर्या म्हणते ठीक आहे नील, जर तुला यायचं नाही तर नको येऊस तू, मी जाऊन येते आणि डॉक्टर काय म्हणतात ना ते सुद्धा ऐकते. आणि त्यानंतर आता नील म्हणतो ठीक आहे ऐश्वर्या, तू म्हणते तर आपण प्रयत्न करूयात. ऐश्वर्या पाठमोरी होत विचार करते की नील अरे तुला बाटलीत कसं उतरायचं ते मला चांगलंच माहीत आहे. आणि पटकन ऐश्वर्या आता नीलला मिठी मारते. इकडे आता सोहम देखील तारासोबत बेडरूममध्ये विचार करत असतो. तारा म्हणते काय झालं रे सोहम, कसला विचार करतोयस. सोहम म्हणतो काही नाही ग, युरोपमध्ये जेव्हा मी होतो ना तेव्हा मी तिथली ट्यून ऐकायचो आणि त्या ट्यूनमध्ये देखील मला तुझाच आवाज यायचा. सोहम म्हणतो की आता मला किती जरी ट्यून्स सुचल्या आणि जर मी तुझ्या आवाजात त्या ट्यून्स ऐकवण्याचा म्हणजे ट्यून्स करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा काही उपयोग नाही, बरोबर ना. तारा म्हणते की हे बघ सोहम, आता मी जो निर्णय घेतला ना त्या निर्णयापासून मला अजिबात मागे हटायचं नाही. सोहम म्हणतो की तुला का गाणं गायचं नाही याचं मला ठोस कारण दे ना. पण सो म्हणतो हे बघ मला माहिती आहे तुला मॉडेलिंग करायचं आहे, ॲक्टिंग करायची, तुला गाणं गायचं नाही, पण त्यासाठी तू हे चालू असलेलं गाणं का सोडते. आता तारा म्हणते मी तुला खरं सांगू का, मी हे गाणं का सोडते. सोहम म्हणतो की सांग बरं तारा, खरं सांग. तेव्हा आता तारा म्हणते की मला ना, तारा म्हणते ज्यासाठी लोकांनी मला ओळखावं त्यासाठी मला माझी ओळख नव्याने करावं लागेल सोहम. आता माझी जी काही ओळख आहे ती माझ्या मम्मामुळे आणि माझ्या घराण्यामुळे असल्याचे तारा सांगते, आणि त्यामुळे मला शून्यातून माझी ओळख तयार करायची असल्याचे तारा बोलते. सो म्हणतो ठीक आहे आपण उद्या जाऊ आणि त्या मॅनेजरला भेटू. तेव्हा आता तारा खुश होते. आणि इकडे आता राजकुमार त्याच्या बेडरूममध्ये असताना आता पटकन अमृता राजकुमारला चहा आणून देते. राजकुमार अमृताला धरत म्हणतो बस बस पटकन खाली बस. अमृता खाली बसते. राजकुमार म्हणतो की आता तुम्ही फक्त योगासनं करायचं. अमृता म्हणते की मला नाही जमत हे आणि जमणारही नाही. राजकुमार म्हणतो हे बघ अमृता मी तुला करून दाखवतो. राजकुमार आता अमृता शेजारी बसून अमृताला आता दीर्घ श्वास कसा घ्यायचा आणि कसा सोडायचा याचं सगळं काही माहिती देऊन शिकवतो.
आणि इकडे आता बेडरूममध्ये सावली पुन्हा आता कपड्यांच्या घड्या घालत असते, तर तेवढ्याच सारंग तिथे येतो. सावलीच्या हातातील ते कपडे कॉटवर टाकत सारंग आता कॉटवर झोपतो आणि म्हणतो, काय ग सावली, काय चाललंय तुझं हे? सारंग म्हणतो की सावली, हे कपडे तू देऊ नकोस, कारण या कपड्यांपासून राजकुमार दादांना जे बाळ होईल ना, त्यासाठी कपडे शिवले जाणार आहेत. उद्या तुला जर बाळ झालं तर मग तुला शिवण्यासाठी कपडे कुठे राहतील? सारंग म्हणतो, घरात नवीन पाहुणा येणार म्हणून घरचे सगळेजण आनंदात आहेत आणि त्याच्या स्वागताची तयारी करतायत. सारंग म्हणतो, त्या बाळाच्या येण्याने जर एवढा आनंद होत असेल, जेव्हा खरंच बाळ येईल तेव्हा किती आनंद होईल. आणि इकडे आता तेवढ्यात सावलीला देवाचा फोन येतो. सावली म्हणते, बोला ना देवा भाऊ. तेव्हा आता देवाने सावलीला मोबाईलमध्ये काहीतरी पाठवलेलं असतं. सावली सारंगकडे मोबाईल देत म्हणते, बघा बरं देवा भाऊनी काहीतरी पाठवलंय. सारंग आता तो मोबाईल घेतो. आता देवाने एक लोकेशन पाठवलेलं असतं. सारंग ते लोकेशन बघत म्हणतो की सावली, हे लोकेशन मला माहिती आहे, मी लगेच इथे जाऊन येतो. तेव्हा सावली म्हणते, नाही, मी सुद्धा तुमच्यासोबत येणार. आता इकडे पटकन कपड्याचं गाठोडे घेऊन सावली आता चंद्रकांतरावांच्या बेडरूममध्ये येते. चंद्रकांतरावांना तिलोत्तमाने आता कामाला लावलेलं असतं. बाळासाठीचे छोटे छोटे आकाराचे ते सगळे कपडे कापायला लावलेले असतात. चंद्रकांतराव म्हणतात, हे बघ सावली, अगं आता मला एवढं जमत नाही ग, वय झालंय माझं. सावली म्हणते, मी मदत करू का बाबा? चंद्रकांतराव म्हणतात, कर ना. आणि सावली चंद्रकांतरावांशेजारी बसते. सावली आता चंद्रकांतरावांकडे बघत म्हणते, बाबा एक विचारू का? चंद्रकांतराव म्हणतात, विचार ना ग सावली. सावली म्हणते की कार्यक्रमानंतर तुम्ही काही बोलले नाहीत, कार्यक्रम कसा वाटला तुम्हाला? सावली म्हणते, काय बघितलं तुम्ही? चंद्रकांतराव म्हणतात, कशाविषयी बोलतेस तू? सावली म्हणते, म्हणजे कार्यक्रमात तुम्हाला काही खटकलं नाही ना? चंद्रकांतराव म्हणतात, नाही ग, असं काहीच नाही. चंद्रकांतराव म्हणतात, मला सारंगचा फोन आला ना, मी त्यामध्येच बिझी होतो, त्यामुळे मला बाकीचं काहीच दिसलं नाही आणि मग खटकण्याचं काही कारणच नाही सावली. आणि तेवढ्यात तिलोत्तमा तिथे येते आणि सावलीला म्हणते, सावली अगं तू का मदत करतेस त्यांना? चंद्रकांतराव म्हणतात, हे बघ अगं, तासापासून मी प्रयत्न करतोय पण मला काहीच जमत नाही आहे, म्हणून मीच तिला सांगितलं. तिलोत्तमा म्हणते, पण एवढी काय घाई आहे? अजून किती महिने आहेत बाळजा यायला? तिलोत्तमा म्हणते की हे बघा, उगीच कुणाची मदत घेऊ नका, हे काम आजी आजोबांचं असतं, त्यांनाच करू द्यात. आणि सावली म्हणते, मी ना माझे जुने कपडे आणून दिले. ते बघतच तिलोत्तमा म्हणते, बरं केलं बरं का तू. आणि सावली आता निघून जाती. आता भैरवी बसलेली असताना आनंदाने उड्या मारत जयंती तिथे येते. भैरवी म्हणते, कसला आनंद झालाय तुला एवढा? जयंती म्हणते की आमच्या शेजारी ना एक कलाकार मंडळी आली आणि तिच्या बायकोचं डोहाळी जेवण आहे. तेव्हा ते आम्हाला म्हणाले, बघा एखादा कार्यक्रम जमतोय का ॲडजस्टमेंट करायला. जयंती म्हणते, मग मी विचार केला आपल्या तारा मॅडमच्याच गाण्याचा कार्यक्रम ठेवूयात. भैरवी वजे म्हणते की गप्प बस, ही तारा वजे भैरवी वजेची मुलगी आहे, ती काही अशी गल्ली बोळात गाणाऱ्यातली नाही आहे. भैरवी म्हणते, ताराचे कार्यक्रम परस्पर ठरवायला तुला कोणी सांगितलं? तेव्हा आता भैरवी म्हणते, जमणार नाही. जयंती म्हणते की मग तुम्ही जर हा कार्यक्रम करणार नाही तर मला सुद्धा त्या कार्यक्रमाचे पैसे द्या. भैरवी म्हणते, माझी काय फॅक्टरी वगैरे आहे का तुला काम द्यायला? जयंती म्हणते, हे बघा, मी स्वतःच्या जीवावर उदार होऊन त्या सावलीला गाण्यासाठी तुमच्याकडे घेऊन आली. भैरवी म्हणते, ठीक आहे, ठेवलं तुला कामाला तर जयंतीला आनंद होतो. जयंती म्हणते की मग नोकरी लागली तर पेढेसुद्धा वाटावे लागतील आणि 200 रुपये देता का? भैरवी म्हणते, निघते का आता? तर जयंती तेथून निघून जाते. आता इकडे त्या लोकेशनच्या ठिकाणी सारंग, सावली, बबलू आणि किरण चौघेही आलेले असतात. त्यांच्या कारमधून खाली उतरत आता सारंग त्याचा मोबाईल बघतो आणि म्हणतो की सावली, देवा नाही आला का? सावली म्हणते की ते येणार होते पण मीच म्हणाले नका येऊ म्हणून. आता मोबाईलमध्ये सारंग ते लोकेशन बघतो. सारंग म्हणतो, लोकेशन तर हेच दाखवतंय आणि आपल्याला इकडून जावे लागेल. असे म्हणत आता सारंग, बबलू पुढे जाऊ लागतात आणि सारंग सावलीकडे मोबाईल देत आता चौघेही जण त्या लोकेशनच्या दिशेने त्या घराकडे जाऊ लागतात. आणि थोडे अंतर चालून गेल्यानंतर त्या झाडाझुडपात आता एका बाजूला सारंग आणि दुसऱ्या बाजूला बबलू असतो. तेव्हा आता सारंग सावलीला आणि किरणला म्हणतो की तुम्ही दोघी इथेच थांबा, आम्ही दोघी पुढे जाऊन येतो. आणि आता बबलू सारंग जवळ आता बांबूची काठी देतो. त्या काठीने सारंग दरवाजा उघडतो तर आतमध्ये आता जेवणाचे उष्टे ताट तिथे ठेवलेले असते आणि पाणी पिण्याचे ग्लास तिथे असतात. भिंतीला आता पिशवी आणि अजून काही गोष्टी टांगलेले असतात. तर शेजारीच कॉट असतो. सारंग ते सगळं बघतो पण तिथे आता कोणीच नसतं. आणि आता सारंग पुन्हा बबलूसोबत त्या सावलीकडे आणि किरणकडे येतो. सावली म्हणते, काय झालं? सारंग म्हणतो, बहुतेक आपली त्यांना चाहूल लागली म्हणून ते इथून निघून गेले, चला आता आपण निघूयात. असे म्हणत आता सगळेजण गाडीत बसू लागतात.
आणि सारंग आता त्याच्या कारमधून निघून जाताच आता तो गुंड झाडाच्या आड बाजूने सारंगला बघतो आणि तो गुंड आता घाबरलेला असतो. इकडे आता सोहम आणि तारा त्या ज्या मॅनेजरने त्यांना बोलावलेलं असतं त्या मॅनेजरची भेट घेण्यासाठी येतात. तर आता तो मॅनेजर म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून ताराचा आता जन्मदाता बाप असतो. आणि ताराला बघताच आता लहानपणच्या त्याच्या आठवणी जाग्या होतात. आणि आपण भैरवीला सांगितलं होतं की एक दिवस तुझा हा डाव हत्याच्या बांगल्याप्रमाणे कोसळून पडेल. तारा वझे म्हणजे सावलीच्या गाण्याचा आवाजाचा वापर करून तारा वझे तिचं नाव कमवूच शकत नाही हे आता त्याने भैरवीला सांगून देखील भैरवीने सनकन त्याच्या कानाखाली मारलेली असते हे देखील आता ताराच्या वडिलांना आठवतं. सो म्हणतो की ही लग्ना अगोदरची तारा वझे ओळखलं का? तर लगेच आता तो ताराचा बाप म्हणतो की ओळखलं ना. आणि लगेच आता ते म्हणतात की यांना कोण ओळखत नाही. आणि लगेच आता तो मॅनेजर म्हणजे ताराचे वडील म्हणतात की आम्ही दोघे एकाच जागेवरती जन्मलोय. तर तेवढ्यात आता सो म्हणतो म्हणजे तर ते म्हणतात की म्हणजे आम्ही एकाच संगीताने जोडले गेलोय. आता ताराचे वडील म्हणतात की तारा वझे भैरवी वझे तुमची आई ना? तर तारा वझे म्हणते करेक्ट. तर आता ताराचे वडील म्हणतात मग तुमचे वडील? आणि लगेच आता तारा म्हणते की सर ते नाही आहेत. तेव्हा खरोखरचे ताराचे वडील म्हणतात की कुणी सांगितलं तुम्हाला ते नाही आहेत म्हणून? इकडे आता सारंग सावली ऑफिसमध्ये येतात तेव्हा सावली म्हणते की त्या गुंडाने आपल्याला तिथे पाहिलं नसेल ना सारंग सर, आणि आपण तिथे आलो होतो हे जर त्या गुंडाला कळलं असेल का? सावली म्हणते की त्याने किरणला सुद्धा धमकी दिली होती. सावली म्हणते की देवा भाऊंना पण आपण यामध्ये सामील करून घ्यायला हवं होतं. सावली म्हणते की आपण तिथे गेलो ना त्यामुळे किरणला काही नुकसान व्हायला नको. आणि आता सारंग म्हणतो तू काही काळजी करू नको, बबलूला मी तिच्या वडिलांसोबत थांबायला सांगतो. आणि पटकन आता सारंग हा बबलूला फोन करून आतमध्ये बोलावतो.